जगातला अवैध किल्ला पाहायचा असेल तर चला माझ्यासोबत दौलताबादला. नमस्कार मंडळी, मी रुपेश आणि स्वागत तुमचं आजच्या आपल्या मिनी व्लॉग मध्ये. प्रशांत आणि मी थोडं पुढे निघालोच होतो की पाऊस सुरू झाला. मग प्रशांतला पावसाचा आनंद घ्यायचा होता आणि मला गाडी चालवायची म्हणून मी रेनकोट घातला. पावसाचा आनंद घेत पोहोचलो दौलताबादला. गाडी पार्किंगला लावली आणि मध्ये येऊन पाहिलं तर हैराण झालो. माझ्या चारही बाजूने फक्त तोफाच होत्या, लहान मोठे, आणि भिंतीमध्ये तोफाचे गोळे पण होते. मध्ये गेलो तर एक जुन्या काळातली विहीर दिसली आणि अशी विहीर मी पहिली वेळेसच पाहिली होती. थोडं पुढे गेलं का एक खूप मोठा टावर दिसतो, त्याचं नाव आहे चांद मिनार आणि त्याला 1445 साली बनवण्यात आलं. बाजूला खूप मोठा चौकोनी आकाराचा खड्ड्यासारखं होतं. त्या टाइमचं स्विमिंग पूल असेल. बाकी दुसरं काही असेल तर ते कमेंट मध्ये सांगा. आणि या दगडी दरवाजामधून मध्ये गेलो तर खूप मोठी मोकळी जागा असणारं मंदिर दिसलं. त्यावेळेस इथे पारंपरिक कार्यक्रम होत असतील. मग दिसला हा मोठा दरवाजा. आतापर्यंत 3 दरवाजे झाले होते. या किल्ल्याला खूप दरवाजे आहेत. हा आहे चिनी महल. ही 2 मजली इमारत आहे ज्याला चिनी महल म्हणतात. मग दिसते मेंढी तोप, मोठी आणि जड. किल्ल्यातील एक खास आकर्षण म्हणजे बुलबुलैया. अशी रचना की शत्रू आज शिरला की बाहेर पडणं कठीणच. किल्ला 5 ला बंद होतो आणि आम्ही फोटो व्हिडिओ मध्ये टाइमपास करत होतो म्हणून उशीर झालता. तर मग पळत पळत सोडून आमची हालत खराब झालती. तुम्ही पाहू शकता. कसं तरी आलो पहिल्या इमारतीमध्ये आणि बघतो तर काय, काही शिकलेल्या येड्यांनी त्यांचे नाव भिंतीवर लिहिले होते आणि पूर्ण भिंती खराब केल्या होत्या. हा आहे दख्खनचा रत्न दौलताबादचा किल्ला. याचं जुनं नाव देवगिरी होतं. इथून संपूर्ण परिसरावर लक्ष ठेवता येत म्हणून याला अभेद्य किल्ला म्हणतात. मग मी पोहोचलो जिथं मी आधी कधीच आलो नव्हतो आणि माझी खूप इच्छा होती हे बघायची. वरती पण खूप मोठ्या आणि जड तोफा ठेवल्या होत्या आणि टॉप वर या तोफा कशा आणल्या असतील एवढ्या वर, तुम्हाला माहित असेल तर कमेंट मध्ये सांगा. बाकी माझी तर इच्छा पूर्ण झाली किल्ल्याच्या टॉप वर यायची. तुम्ही कधी येताय? आणि लाईक आणि फॉलो करून घ्या. लॉंग व्हिडिओ पण चॅनल वर आला आहे, तो पण बघा. आपण भेटूया उद्या. जय महाराष्ट्र.